हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला सांगणार आहे हेल्थ बेनिफिट्स ऑफ द ड्रमस्टिक हे आहे ड्रमस्टिक. याला मराठीमधून शेवग्याच्या शेंगा असंही म्हणतात. मेडिकल लँग्वेजमध्ये याला मोरिंगा असं सुद्धा म्हणतात. तर काय आहे याचे हेल्थ बेनिफिट्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. या मोरिंगा हे आपण अनेक पदार्थांमध्ये वापरतो किंवा डेली रूटीनमध्ये आपण त्याची भाजी बनवतो किंवा नॉर्थ साईडला जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये सांबार जेव्हा बनवतो त्यामध्ये आपण ही ड्रमस्टिक आहे ती यूज करतो, बरोबर. तर याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहे, याने खाल्ल्याने काय आपल्याला बेनिफिट्स मिळतात आज मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, मी डायटिशियन हर्षदा आज तुम्हाला ड्रमस्टिकचे हेल्थ बेनिफिट्स सांगणार आहे. ड्रमस्टिक याच्यामध्ये जास्त प्रमाणात जे कंटेंट आहे ते जास्त प्रमाणात कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असतं यात. त्यानंतर भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं. आपण ऑरेंज खातो त्यापेक्षा 5 पटीने जास्त विटॅमिन सी यामधनं आपल्याला मिळतं. विटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट हा घटक जास्त प्रमाणात असतोच. त्यामुळे इम्युनिटी वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा इन्फ्लामेशन असेल त्याचं ॲक्ट ॲज अ अँटी इन्फ्लामेटरी अल्सो यू कॅन यूज इट दिस ड्रमस्टिक. ओके, आणि इन कॅन्सर पेशंट देर इज कॅन्सर पेशंटमध्ये आपण यूज करू शकतो. कॅन्सर पेशंटमध्ये जेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जेव्हा वाढतो, त्यानंतर सेल डॅमेज जेव्हा होतात तर ते अँटी इन्फ्लामेटरी म्हणून पण ॲक्ट करतं हे ड्रमस्टिक. ओके, त्यानंतर याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे बोन स्ट्रॉंग होण्यासाठीही याची मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यानंतर गुड फॉर हेअर अँड स्किन ऑल्सो. तर यामध्ये फायबर कंटेंट हे जास्त प्रमाणात असतं. फायबर कंटेंट जास्त प्रमाणात असल्यामुळे हे वेट लॉससाठी मदत होतं. त्यानंतर हार्ट पेशंटसाठीही जास्त फायदेशीर असतं. आणि त्यानंतर डायबिटीज, जे पेशंट डायबिटिक आहे त्यांची ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ड्रमस्टिक हेल्प करतं. बिकॉज ऑफ हाय कंटेंट ऑफ द फायबर. याच्यात एनर्जी लेवल म्हणजे आपण जर कॅलरी वाईज जर म्हटलं तर 100 ग्रॅममधनं 100 ग्रॅम ड्रमस्टिक खाल्ल्यानंतर यामधून फक्त 26 किलो कॅलरीज आपल्या बॉडीला मिळतात. 26 किलो कॅलरीज मिळतात. त्यामुळे लो कॅलरी फूड आहे हे, म्हणून वेट लॉससाठी तुम्ही घेऊ शकता किंवा डायबिटिक पेशंट, हार्ट रिलेटेड पेशंट, एनीवन कॅन हॅव इट दिस ड्रमस्टिक. तर ड्रमस्टिकप्रमाणेच ड्रमस्टिक लिव्स अँड ड्रमस्टिक फ्लावर्स म्हणजे जे ड्रमस्टिकचं ट्री असतं तर त्यामधनं जेव्हा आपण यूज करतो ड्रमस्टिक जेव्हा यूज करतो त्याप्रमाणेच ड्रमस्टिकचं लिव्स, त्यानंतर ड्रमस्टिकचे जे फ्लावर्स असतात तर ते सुद्धा खूप हेल्थ बेनिफिशियल आहेत. ड्रमस्टिक्स लिव्स पासून तुम्ही पराठाच बनवू शकतात किंवा सूपमध्ये सुद्धा तुम्ही पराठाच ॲड करू शकता किंवा त्याची व्हेजिटेबल पराठा ड्रमस्टिक लिव्स किंवा फ्लावरची व्हेजिटेबलसुद्धा तुम्ही बनवू शकतात. ड्रमस्टिक लिव्समध्ये ब्लड प्युरिफिकेशन करण्याची मुख्य असा घटक असतो. तर त्यामुळे तुमचं ब्लड प्युरिफाय होण्यासाठी मदत होते. जे टॉक्झिक्स असतात ब्लडमध्ये तर ती प्युरिफिकेशन होण्यासाठी हेल्प होते. आणि फ्लावर पण तुम्ही यूज करू शकतात. म्हणजे फ्लावर, देन लिव्स अँड द ड्रमस्टिक, द ऑल आर द हेल्थ बेनिफिशियल. म्हणजे ओवरऑल द ट्री ऑफ द ड्रमस्टिक इज व्हेरी बेनिफिशियल अँड हेल्पफुल फॉर अवर हेल्थ. ओके, ड्रमस्टिक सूप बनवण्यासाठी आधी आपण एक कुकर घेऊया. त्या गॅस फर्स्ट ऑफ ऑल गॅस ऑन करूया. ओके, नंतर त्यामध्ये 1 टीस्पून बटर टाकू. 1 टीस्पून ऑफ बटर.
बटरऐवजी तुम्ही घी किंवा ऑइलही यूज करू शकतात। बटर थोडंसं मेल्ट होऊ देऊ। मेल्ट झाल्यानंतर त्यात 3 to 4 क्लोव्स म्हणजे लवंग, लसूण, अद्रक, ओनियन, प्रॉपर मिक्स करून घ्यायचं सगळं। ओनियन थोडंसं रेडिश कलर, ब्राऊन कलर येईपर्यंत सॉटेड करायचं आहे। त्यानंतर त्यात कट ड्रमस्टिक्स, ह्या कट केलेल्या ड्रमस्टिक आहेत त्या आपण त्यात टाकूया। तुम्ही बघू शकतात ड्रमस्टिक जे आहेत त्यामध्ये जो गर म्हणतो आपण, तो पल्प जो असतो तो अतिशय जास्त प्रमाणात आहेत यात। तुम्ही ड्रमस्टिक मार्केटमधून घेताना त्याच्यामध्ये गर काय आहे, गर किती आहे किंवा पल्प आहे, पल्प असलेल्या प्रॉपर अशा ड्रमस्टिकच विकत घ्यायचे आहेत। हे सगळं प्रॉपर मिक्स करून घेऊया। कारण त्यात थोडंसं सॉल्ट ॲड करू आपण। तर पाणी टाकूया, थोडंसं पाणी टाकायचं। आणि कुकरमध्ये मीडियम फ्लेवर एक विस्टल काढून घ्यायची, मीडियम फ्लेम ठेवायचं। एक विस्टल झाली तरी प्रॉपर असं एक विस्टल झाल्यानंतर ड्रमस्टिक प्रॉपर असे शिजतात आणि मग त्याचा आपण इझिली सूप बनवू शकतो।
एक विस्टल झालेली आहे. आता आपण गॅस बंद केला आणि कुकर थंड होऊ देऊ आणि त्यानंतर मग कुकरचं झाकण काढायचं आहे. कुकर थंड झालेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकतात प्रॉपर असं ड्रमस्टिक प्रॉपर असं शिजलेले आहेत. त्याचा पल्प पण बघू शकता. अतिशय पल्पी अशा ड्रमस्टिक ह्या आहेत. त्यांना थोडंसं प्रेस करून घेऊया म्हणजे आपला त्याच्यातला पल्प आहे तो बाहेर येईल. थोडंसं पाणी ॲड करूया आपण त्यात आता. मी ब्लेंडरने थोडंसं फिरवून घेऊया. ब्लेंडरने आपण याला फिरवून घेऊया. स्लाइटली ब्लेंड करायचं आहे. खूप जास्त प्रमाणात नाही करायचं. स्ट्रेन करून घेऊया प्रॉपर. त्याचा पल्प असा प्रॉपर काढून घेतलेला आहे. पॅन ठेवायचं. गॅस ऑन करायचा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात हे सूप ॲड करायचं. सूप बॉईल झाल्यानंतर त्यात ॲटलिस्ट 50 ml पर्यंत मिल्क ॲड करायचं.
यात तुम्ही फ्रेश क्रीम देखील ॲड करू शकतात, पण फ्रेश क्रीममध्ये जास्त फॅट्स असतात, त्यामुळे जे कुणी वेट लॉसवर नसेल ते फ्रेश क्रीम ॲड करू शकतात, किंवा लहान मुलांना द्यायचं असेल तर तेव्हा तुम्ही अशा वेळेस फ्रेश क्रीम ॲड करू शकता. उकळी 1 ते 2 उकळी काढून घ्यायची आहे. पिंच ऑफ ब्लॅक पेपर ॲड करायचे. सॉल्ट टू टेस्ट. परत एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आपलं सूप रेडी. अतिशय टेस्टी असं हे सूप लागतं. बस बाकी काही करायचं नाही आहे. 10 to 15 मिनिट्समध्ये आपलं हे सूप रेडी होतं. आपलं हे सूप रेडी झालेलं आहे आता. सो अशा प्रकारे आपलं सूप रेडी आहे. हे सूप कोणीही घेऊ शकतं, पण जे कोणी लिक्विड डाएटवर आहे किंवा आरटी फीड म्हणजे राईस ट्यूब जी असते ती नाकातनं टाकली जाते, जे पेशंट आहेत, क्रिटिकल केअर पेशंट आहेत, जे ओरली नाही घेऊ शकत म्हणून त्यांना आरटी फीड टाकतो, तर तशा पेशंटला तुम्ही हे सूप नक्कीच देऊ शकतात. त्यानंतर लहान मुलं देखील घेऊ शकतात, किंवा जे सिनियर सिटीजन आहे ते सुद्धा घेऊ शकतात. कोणीही हे सूप इझिली घेऊ शकतं आणि टेस्ट अप्रतिम. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल आणि माझे डाएट रिलेटेड इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.